म्हणजे माझ्याकडे एक रुग्ण आला आणि म्हणाला, डॉक्टर मला डिटॉक्स करायचं आहे, माझी बॉडी डिटॉक्स करायची आहे. म्हणलं डिटॉक्स म्हणजे काय वाटतं तुम्हाला? नाही, सगळी शरीरामध्ये टॉक्झिन्स बाहेर काढून टाकायची आहे. म्हणलं टॉक्झिन्स म्हणजे काय? म्हणाला विष. मग तुझ्या शरीरामध्ये विष आहेत हे तुला कोणी सांगितलं? नाही सब वाटतं असं विषय मी वाचलं होतं, मी कुठेतरी बघितलं होतं, त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये विष आहे आणि ती मला बाहेर काढून टाकायची. तर काय करता येईल त्यासाठी? असं हे रुग्ण किंवा अशी माणसं आपल्याला सर्रास पाहायला मिळतात की मला डिटॉक्झिफिकेशन करायचं आहे, म्हणजे माझी बॉडी डिटॉक्स करायची आणि शुद्ध स्वच्छ करायची आहे. आणि हे डिटॉक्झिफिकेशन म्हणजे नेमकं काय आहे? आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाच्या मते ह्याला वेगवेगळे संदर्भ दिले जातात आणि वेगवेगळे अर्थ पण आहेत त्याला. परंतु आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण डिटॉक्झिफिकेशन या टर्मला घेणार कसं, म्हणजे त्याला जाणणार कसं? आता सगळेच म्हणतात की पंचकर्मामध्ये शरीर शुद्ध होतं म्हणजे ते एक डिटॉक्झिफिकेशन आहे. परंतु माझं मत जरा थोडं वेगळं आहे. याचं कारण असं की आयुर्वेदामध्ये ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्याला तशाच्या तशा बाकीच्या एखाद्या टर्मिनॉलॉजीशी संलग्न करणं किंवा तसं पाहणं हे अतिशय चुकीचं आहे. आयुर्वेदाची जी पंचकर्म आहेत ही त्याच्याही पलीकडे आपल्याला फायदा करून देत असतात. ठीक आहे, शरीर स्वच्छ होतं सगळं ठीक आहे, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन आता बस्ती आपण घेऊयात. बस्तीमुळे पोट साफ होतं, बस्तीमुळे वाताचा सगळा झाडा होतो आणि त्याबरोबरच बस्तीमुळे तुमच्या शरीरातला मेदही झडू शकतो, तुमच्या शरीरामध्ये ताकदही निर्माण होऊ शकते, तुमच्या शरीराचं वजनही वाढू शकतं. या सगळ्या गोष्टी बस्तीमुळे होऊ शकतात हो. मग आपण बस्तीला केवळ डिटॉक्झिफिकेशनच्या पुरतं मर्यादित करणं हे बरोबर आहे का? नक्कीच नाही. त्याच्यामुळे आपण पंचकर्माचा जो दृष्टिकोन आहे तो इतका ब्रॉड आहे. त्याच्यामध्ये आपण पंचकर्मामध्ये डिटॉक्झिफिकेशन म्हणजे पंचकर्म म्हणजे डिटॉक्झिफिकेशन अजिबात नाही आहे. मग ह्या पंचकर्मामध्ये डिटॉक्झिफिकेशन म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात मी आज सांगणार आहे तुम्हाला. तर पंचकर्मामधलं डिटॉक्झिफिकेशन म्हणजे शरीरशुद्धी. आयुर्वेदामध्ये एक वाक्य आलेलं आहे, तानी उपस्थित दोषाणाम पंचकर्माणी भेषजम. म्हणजे तुमचे दोष, तुमच्या शरीरातले दोष, दोष म्हणजे काय? वात, पित्त आणि कफ हे जर जास्त वाढले असतील तर त्यांना बाहेर काढून टाकणंच योग्य असतं. त्यांना तिथेच औषधाने दाबत राहायचं आणि लक्षणं कमी करायची. ह्याच्यामुळे होतं काय? ते तर दोष दाबले जातात परंतु व्याधी आणखी वाढत जातो. यासाठी तुमच्या शरीरामध्ये जे दोष आहेत त्याला योग्य वेळी व्यवस्थित पद्धतीने बाहेर काढणंही महत्त्वाचं आहे. आणि ह्या दोषांना जेव्हा व्यवस्थित बाहेर काढलं जातं तेव्हा जे शरीर स्वच्छ होतं त्याला आपण एक वेळेस डिटॉक्झिफाय झालं असं म्हणू शकतो. आयुर्वेदानुसार जेव्हा हे दोष शरीरामध्ये असतात आणि त्रास देत असतात तेव्हा ते टॉक्झिक किंवा विषस्वरूप असतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय असतात? टॉक्झिन्स असतात ती, आणि याला बाहेर काढणे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठीच आयुर्वेदामध्ये 5 प्रकारची पंचकर्म दिलेली आहेत. पहिलं म्हणजे वमन, दुसरं आहे विरेचन, तिसरं आहे बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. वमन म्हणजे काय? तर आपण एखादं औषध पोटामध्ये देतो आणि उलटी वाटे ते बाहेर काढत असतो, पोटामधले दोष बाहेर काढत असतो. विरेचनाचं पण तसंच आहे, औषध द्यायचं आणि सगळे दोष खाली गुदावाटे बाहेर काढायचे. नस्य म्हणजे डोक्यातले दोष बाहेर काढायचे. असं हे प्रत्येक पंचकर्म ठिकठिकाणचे दोष बाहेर काढत असतं. परंतु यापूर्वी हे दोष आपलं पोटात आणायचे असतात, आतड्यात आणायचे असतात. त्यासाठी आयुर्वेदामध्ये स्नेहपान सांगितलेलं आहे. म्हणजे चढत्या प्रमाणात विशिष्ट औषधी तूप घेतलं जातं आणि ते घेतल्यानंतर सगळ्या शरीरात ते तूप पसरतं आणि तिथल्या दोषांना ते खेचून पोटामध्ये आणतं आणि ते वरून किंवा खालून बाहेर काढतं आणि तुमचं शरीर डिटॉक्झिफाय करत असतं. असं हे महात्म्य या वमनाचं आणि विरेचनाचं आहे. परंतु तुम्ही जर समजा वमन आणि विरेचन घरच्या घरी केलं तर तुमच्या पोटातलेच दोष बाहेर निघतील, तुमच्या आतड्यातलेच फक्त दोष बाहेर निघतील. परंतु जर व्यवस्थित योग्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने जर वमन विरेचन करून घेतलं तर तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी ही डिटॉक्झिफाय व्हायला किंवा निर्विष व्हायला मदत होते बघा. त्याच्यामुळे शास्त्रीय पद्धतीने वमन विरेचन केलं तर त्याचा उत्तम फायदा होत असतो. हे डिटॉक्झिफिकेशन आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे, परंतु ते वेगळ्या पद्धतीने. तुमच्या शरीराला शुद्ध करायचं म्हणजे शुद्धच करायचं. तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक DNA पर्यंत ही शुद्धी गेली पाहिजे. इतकं महत्त्वाचं कार्य आयुर्वेदामध्ये पंचकर्मांना प्रदान केलेलं आहे किंवा पंचकर्म ते कार्य करतात. नुसतं डिटॉक्झिफाय फक्त पोट स्वच्छ केलं, बॉडी स्वच्छ केली म्हणजे डिटॉक्झिफिकेशन झालं म्हणजे पंचकर्माची शुद्धी मिळाली असं होत नाही.
डिटॉक्झिफिकेशन अतिशय छोटा पार्ट आयुर्वेदाच्या पंचकर्मामधला आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपले शरीर शुद्ध करायचं असेल तर आपल्याला व्यवस्थित पंचकर्म करून घेतली, वमन करून घेतलं, विरेचन करून घेतलं, बस्ती करून घेतले, नस्य करून घेतलं, रक्तमोक्षण केलं तर त्याचा उत्तम फायदा आपल्या आरोग्यावर होऊ शकतो आणि आपल्याला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या टॉक्झिन्समुळे, वाढलेल्या दोषांमुळे जे पुढे त्रास होणार आहेत, पुढे जाऊन आजार होणार आहेत ते होत नाहीत. याचं कारण असं की जोपर्यंत आपण हे दोष बाहेर काढत नाही तोपर्यंत आपण व्याधीचा आणि शरीराचा संबंध तोडत नाही असं आयुर्वेद म्हणतं. आता तुम्हाला एव्हाना डिटॉक्झिफिकेशन म्हणजे नेमकं काय हे कळलं असेल आणि पंचकर्म म्हणजे काय हे पण नेमकं कळलं असेल तर तुमचा हा जो गोंधळ आहे डिटॉक्झिफिकेशन आणि पंचकर्म हा नक्कीच मिटला असेल असं मी गृहीत धरतो आणि तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.